मी पूर्वा देशमुख. ऊर्जावेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. अजूनही जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच करा. पाहूया ठळक ऊर्जावेद. वीज कंपन्यांना भांडवलदारांच्या हातात जाऊ देणार नाही आणि राखीव जागांवरील रोजगारांच्या संधी बुडू देणार नाही. ऊर्जा मंत्री नितीन राऊत. 1896 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करता येणार नाही. कंत्राटी कामगार संघाच्या प्रयत्नांना यश. विद्युत सहाय्यकांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देणारे परिपत्रक महावितरणकडून निर्गमित. कामगार महासंघाच्या मागणीला यश. परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 100% वीज निर्मितीचा विक्रम. ऊर्जा मंत्र्यांनी केले कौतुक. पालघर मंडळाची निवासी बैठक संपन्न. विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन. आणि नाशिक पारेषण झोनचे अध्यक्ष आर.बी. पाटील यांचा कोरोनाने तर सोलापूर ग्रामीणचे विभाग सचिव वीरसिंह परदेशी यांचे कर्करोगाने दुःखद निधन. आता ऊर्जावेद विस्ताराने. वीज कंपन्या भांडवलदारांच्या हातात जाऊ देणार नाही आणि राखीव जागांवरील मागासवर्गीयांचा अधिकार संपुष्टात येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी मांडली आहे. पाहूया एक रिपोर्ट. सरकारी वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे वीज क्षेत्र बड्या भांडवलदारांच्या खिशात जाईल आणि सामान्य वीज ग्राहक, शेतकरी, यंत्रमाग, छोटे व्यापारी यांना त्याचा फटका बसेल. शिवाय वीज क्षेत्रातील राखीव जागांच्या नोकऱ्यांवर गदा येईल. त्यामुळे राज्यातील वीज वितरण कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही अशी भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मांडली आहे. खासगीकरणाला पर्याय म्हणून महावितरणची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विभागनिहाय कंपन्या स्थापन करण्याच्या पर्यायाचाही विचार करता येईल असंही त्यांनी सांगितलं आहे. देशातील केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारी वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाला चालना देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने सर्व राज्यांना खासगीकरणाची प्रक्रिया राबवण्यासाठी आदर्श निविदा संहिता पाठवली आहे. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, दमन आणि दीव या ठिकाणच्या वीज वितरण कंपनीची मालकी खासगी क्षेत्राकडे सोपवण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून 15 जानेवारीपर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत. 18 डिसेंबरला निविदापूर्व बैठक होणार असून सुरक्षा ठेव म्हणून 30 कोटी रुपयांची अनामत रक्कम इच्छुक कंपन्यांना भरावी लागणार आहे. दरम्यान सरकारी वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाला ठाम विरोध असल्याची भूमिका ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मांडली आहे. त्याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे असेही राऊत यांनी सांगितले. स्वातंत्र्य मिळत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील वीज पुरवठा खासगी क्षेत्राकडे नव्हे तर सरकारकडे असावा आणि त्यातच सर्वसामान्य ग्राहकांचे हित असल्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे आताही ते सरकारकडेच असले पाहिजे असे डॉक्टर राऊत म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारने रेल्वे, दूरसंचार अशा सार्वजनिक क्षेत्रांचे खच्चीकरण करत ते निकामी केले. आता सरकारी वीज वितरण कंपन्या व त्यांचा व्यवसाय खासगी कंपन्यांच्या खिशात घालण्याचा केंद्राचा डाव आहे. शिवाय संघराज्य पद्धतीला छेद देण्याचे राजकारणही केले जात आहे. वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण झाल्यास राखीव जागांवरील नोकऱ्यांची भरती संकटात येईल. राखीव जागांमधून मागासवर्गीय आणि इतर समाजांना मिळणारा रोजगाराचा अधिकार नाहीसा होईल. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणाला विरोधच राहील असेही डॉक्टर नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. ऊर्जावेद, मुंबई. तुटपुंज पगारावर काम करणाऱ्या कंत्राटींसाठी आनंदाची बातमी आहे. माननीय न्यायालयाच्या निर्णयानुसार आता कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करता येणार नाही. कसं ते पाहूया. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सन 2012 पासून कंत्राटी कामगारांसाठी न्यायालयीन लढा देण्यास सुरुवात केली. कायम पदांवर कंत्राटी कामगारांकडून काम करून घेणे हे अनैसर्गिक आहे, पण ही प्रथा सर्रास चालू झाली आहे. कंत्राटी कामगारांचे शोषण होऊ नये आणि त्यांच्या हक्कांवर गदा येऊ नये, तसेच त्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये यासाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे माजी अध्यक्ष अण्णाजी देसाई यांनी उभारलेला लढा
तसेच कंत्राटी कामगार संघाला वेळोवेळी केलेले मार्गदर्शन आता फलद्रूप होताना दिसत आहे. कंत्राटी कामगारांच्या या चळवळीबद्दल अण्णाजी देसाई यांच्यासोबत केलेली ही बातचीत. आपल्या 4 केसेस आहेत. हो का नाही? पहिली गोष्ट 4 केसेस आहेत. हं. 4 केसेस मध्ये पहिल्यांदा एक 56 केस मिळाले. हो हो सगळ्यांचा काही लोकांनी केलं होतं, सगळं आपल्या केसमध्ये ऍड झाले सगळे. हं. तो आपला इंडस्ट्रियल कोर्ट ठाण्यामध्ये आहे. हं. दुसरा आता जो निघाला तो इंडस्ट्रियल कोर्टाचा स्टे आहे. हं. तो स्टे म्हणला की कोर्टाचा ऑर्डर निकाल लागेपर्यंत यांच्यावर कुठली ऍक्शन येऊ नये. दॅट इज इंटरिम स्टे दिलेला आहे. 1896 कंत्राटी कामगारांना माननीय न्यायालय जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत कामावरून कमी करता येणार नाही असा निर्णय आला आणि अवघ्या कंत्राटी कामगारांमध्ये उत्साह संचारला आहे. कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात यांच्याशी केलेली ही बातचीत. महावितरण कंपनीने त्यांच्या रिक्त असलेल्या पदांवरती, मग ते रिक्त असलेल्या पदांमध्ये आपलं सबस्टेशन ऑपरेटर आहे किंवा लाईन हेल्पर आहे, या पदांवरती महावितरण कंपनीने कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली. वास्तविक पाहता कायदेशीररित्या या रिक्त पदांच्या जागेवरती कंत्राटी कामगारांची नियुक्ती ह्या नित्यनियमित शाश्वत किंवा इंग्लिशमध्ये त्याला पेरिनिल वर्क म्हणतो आपण, नियमित काम आहेत. या कामांसाठी कंत्राटी कामगार नियुक्त करता येत नाही असा एक कायदा आहे. परंतु या कायद्याला तिलांजली देत या ठिकाणी ह्या रिक्त पदांवरती आपल्या कंत्राटी कामगारांची नेमणूक करून त्यांना किमान वेतनामध्ये, म्हणजे आता तेही माहिती आपल्याला की हे किमान वेतन फक्त कागदोपत्री दिलं, बरोबर, तरी पण कागदोपत्री किमान वेतन देत या कामगारांचा गैरवापर या ठिकाणी आपल्या आस्थापनामध्ये, महावितरणच्या आस्थापनामध्ये करून घेतला आणि त्यांना या ठिकाणी वापरलं. वापरल्यानंतर वेळोवेळी जेव्हा भरती निघाली, 2012 साली पहिली भरती निघाली, 14, 16, 18 असे 19 अशा भरत्या निघत गेल्या. आणि या भरत्यांच्या वेळेस आपण संघटना म्हणून त्यांना अशी मागणी केली की बाबा तुम्ही जी रिक्त पदं आता ज्या पदांची जाहिरात काढलेली आहे त्याच रिक्त पदावरती आपले जे कंत्राटी कामगार आहेत ते कामाला वर्षानुवर्ष तिथे काम करतायत, अविरत सेवा देत आहेत, अत्यंत तुटपुंज्या वेतनामध्ये, किमान वेतनामध्ये हे देत आहेत. कारण जर का तसं पेरिनिल वर्कला जर का तुम्हाला हे करायचं असेल तर समान कामाला समान वेतन देणं अपेक्षित होतं सरकारने किंवा महावितरण कंपनीने. लाईन हेल्परच्या अगेन्स्ट आहे तर त्याला लाईन हेल्परचं पेमेंट, पे स्केल त्याला द्यायला पाहिजे होतं. म्हणजे कायदाच असं आहे की त्या व्यक्तीच्या समान कामाला समान वेतन. म्हणजे समजा तुम्ही सबस्टेशन ऑपरेटर आहात तर पहिलं जो नवीन नियुक्त सबस्टेशन म्हणजे 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर त्याला जेवढं पेमेंट मिळतं ऍटलिस्ट तेवढं पेमेंट या कंत्राटी कामगाराला दिलं गेलं पाहिजे. परंतु तेवढं पेमेंट द्यायला नको. आर्थिक बचत झाली पाहिजे या उद्देशाने महावितरण कंपनीने बरोबर चलाखीने फक्त कंत्राटी कामगार वापरले आणि यातनं त्यांचं आर्थिक शोषणच एका प्रकारे केलं. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री दिनकर काय म्हणतात ते पाहूया. साहेब, जॉब सिक्युरिटी मिळालेली आहे पूर्ण 1897 लोकांची. आणि त्याला जोपर्यंत रिझल्ट लागणार नाही कोर्टाचा तोपर्यंत शाश्वत रोजगार मिळणार कंपनीकडून. म्हणजे आता जो रिझल्ट लागायला आता 10 वर्ष लागतात समजा, 10 वर्षापर्यंत आम्हाला त्या जागेवरून कोणी काढू शकत नाही असं ते नियम आहे. आणि पहिलेचे जवळपास टोटल आतापर्यंत 4500 काय तर लोकांना आपल्या आतापर्यंत संरक्षण मिळालेलं आहे 2012 पासून. एवढे लोक आपल्या संघटनेमार्फत आज रोजगारात आहेत आणि त्यांना म्हणजे दुसरा कोणी बदली होऊन तिथे येऊ शकत नाही. एकंदरीतच सध्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या हितार्थ चालू असलेल्या एकूण 3 कोर्ट केसची ही आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. केस क्रमांक 5656 सन 2012 या केसमधील कामगारांची संख्या आहे 1362. केस क्रमांक 21 2016 यामधील कामगारांची संख्या आहे 1335. केस क्रमांक 33 सन 2018 या केसमधील कामगारांची संख्या आहे 1896. म्हणजेच आज रोजी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे या 3 कोर्ट केसमध्ये सहभागी असलेले एकूण
4593 सदस्य आहेत. या 3 कोर्ट केसच्या माध्यमातून या कामगारांना जॉब सिक्युरिटी म्हणजेच नोकरीमध्ये संरक्षण मिळाले आहे. आता लवकरच केस क्रमांक 21 सन 2016 यामधील 1335 कामगारांच्या निकालाकडे संघटनेचे डोळे लागले आहेत. कंत्राटी कामगारांच्या संपूर्ण हितासाठी राबणाऱ्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघामध्ये कंत्राटी कामगारांनी सहभागी व्हावं असं आवाहन ऊर्जावेद परिवार करीत आहे. ऊर्जावेद, मुंबई. विद्युत सहाय्यकांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देणारे परिपत्रक महावितरणकडून निर्गमित करण्यात आले आहे. कामगार महासंघाने या प्रश्नावर महावितरण कंपनीचे लक्ष वेधले होते. आता त्याला यश मिळाले आहे. पाहूया एक रिपोर्ट. दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजी माननीय अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रकाशगड मुंबई यांना पत्र लिहून सन 2020-21 या वर्षाकरिता महावितरण कंपनीतील मृत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना औद्योगिक प्रशिक्षण देताना त्यात प्रशासकीय परिपत्रक 553 दिनांक 24 मार्च 2017 नुसार वेतनगट 3 आणि वेतनगट 4 मधील कार्यरत तारमार्ग कर्मचाऱ्यांसाठी नियत कालावधीपूर्व सेवानिवृत्ती योजना अंतर्गत लागलेले विद्युत सहाय्यक परंतु 3 वर्ष कालावधीमध्ये ITI उत्तीर्ण न झालेले यांचाही समावेश करण्याबाबतचे पत्र महामंत्री शंकर पहाडे यांनी लिहिले होते. याच पत्राचा आधार घेऊन महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक यांना ITI प्रशिक्षण पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचे परिपत्रक दिनांक 8 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहे. या परिपत्रकामध्ये पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ITI अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर गेल्यामुळे जे विद्युत सहाय्यक सदरची अर्हता प्राप्त करू शकलेले नाहीत अशा विद्युत सहाय्यकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत ITI तारतंत्री वीजतंत्री या अभ्यासक्रमाची जी प्रथम परीक्षा आयोजित करण्यात येईल त्याच्या निकालाच्या दिनांकापर्यंत सदरची शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे. 3 वर्षांचा कंत्राटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुदतवाढ देण्यात आलेल्या कालावधीमध्ये संबंधित विद्युत सहाय्यक यांना कोणतेही मानधन अदा करण्यात येणार नाही. तथापि ITI या अभ्यासक्रमाची भविष्यात आयोजित करण्यात येणारी प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्युत सहाय्यकास वाढीव कालावधीचे मानधन अदा करण्यात यावे. 3 वर्षांच्या कालावधीमध्ये ITI ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्याबद्दल ज्या विद्युत सहाय्यकांचा कंत्राटी कालावधी समाप्त करण्यात आलेला आहे असे विद्युत सहाय्यक ITI या अभ्यासक्रमाची भविष्यात आयोजित करण्यात येणारी प्रथम परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यांना विद्युत सहाय्यक पदावर पुनश्च नियुक्ती देण्यात यावी असे परिपत्रक मुख्य महाव्यवस्थापक मानव संसाधन यांनी निर्गमित केले आहे. या कामी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. ऊर्जावेद, मुंबई. कोरोनानंतर पुन्हा एकदा राज्य पूर्वपदावर येत असताना विजेची मागणी वाढू लागली आहे आणि अशातच परळी औष्णिक वीज केंद्राने 100% वीज निर्मितीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. ही बाब अभिमानास्पद असल्याचे ट्विट ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केले आहे. परळी औष्णिक वीज केंद्राची उभारणी सन 1971 मध्ये करण्यात आली होती. या ठिकाणी वीज निर्मितीचे 6 संच उपलब्ध आहेत. 1380 मेगावॉट एवढ्या विजेची क्षमता असणारं परळी मराठवाड्यातलं एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे. या विद्युत केंद्राने वीज निर्मितीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. कोरोनानंतर राज्य पूर्वपदावर येत असताना विजेच्या मागणीतही आता वाढ पाहायला मिळत आहे. रब्बीचा हंगाम, शेतीला असलेली पाण्याची गरज, उद्योगधंद्यांची झालेली सुरुवात यामुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. अशातच परळी औष्णिक वीज केंद्राने 100% वीज निर्मितीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी परळीच्या अभियंत्यांचं, कामगारांचं आणि निर्मिती प्रशासनाचं कौतुक केलं आहे आणि राज्यातील इतरही वीज निर्मिती केंद्रांनी परळीचा आदर्श घ्यावा आणि जास्तीत जास्त वीज निर्मिती करण्याचं आवाहन ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्र वीज कामगार महासंघ निर्मिती शाखेचे परळी झोनचे अध्यक्ष वैजनाथ चाटे यांच्यासोबत केलेली ही बातचीत. पहिली गोष्ट मी ऊर्जा मंत्री राऊत साहेबांचं अभिनंदन म्हणून हे स्वीकारतो, कारण की आपले परळीचे सीजीएम शिंदे साहेब आणि त्यांची जी खालची टीम त्यानं अतिशय आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं. त्याबद्दल परळीमध्ये कामगार उत्कृष्टच काम करतात, दिवरात्र मेहनत घेऊन आपल्या वीज निर्मितीचा ते हे करतात. जसं आपल्या मुलाला बाळाला आपण पाळतो तसं ते ऊर्जा निर्मिती केंद्र आपलं घर आहे असं समजून ते काम करीत राहतात. त्यामुळे हा साहजिकच एखादं चांगलं काम झालं तर कौतुक करणं हे वरिष्ठाचं आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं कर्तव्यच असतं. त्या दृष्टीनं त्यानं आमचं कौतुक केलं, हे छान वाटलं आम्हाला. पण असं कुणीतरी पाठ ठोकविणारा नेता पण पाहिजे आणि आपले कुटुंब प्रमुख पण पाहिजे. त्याबद्दल त्यांचा आभारच. पालघर मंडळाची निवासी बैठक दिनांक 5 डिसेंबर रोजी संपन्न झाली आहे. ही बैठक 5 वेगवेगळ्या सत्रांमध्ये संपन्न झाली. या बैठकीला साधारण 37 पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची पालघर मंडळाची निवासी बैठक संपन्न झाली आहे. दिनांक 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर या 2 दिवसाच्या काळामध्ये वेगवेगळ्या 5 सत्रामध्ये ही बैठक पार पडली आहे. सदर बैठकीला पालघर मंडळातून 37 कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीला चंद्रकांत नवे झोन संघटक, बाळासाहेब कांबळे झोन अध्यक्ष, सचिन कदम झोन सचिव, सचिन जाधव मंडळ सचिव कल्याण, श्री खैरनार यांची उपस्थिती होती. संघटना बांधणी, संघटनेचे उद्दिष्ट, संघटना वाढीविषयी उपाययोजना, भारतीय मजदूर संघातील सहभाग अशा अनेक विषयांवर झोनाध्यक्ष श्री बाळासाहेब कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री रोहन अभ्यंकर यांनी आपल्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्कृष्ट असे बौद्धिक उपस्थितांना देऊन संघ परंपरेची ओळख करून दिली. चंद्रकांत नवे यांनी गायलेल्या वंदे मातरमने या बैठकीचा समारोप झाला. पालघर मंडळ सचिव तेजस जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. ऊर्जावेद पालघर. नाशिक झोन कार्य समितीची प्रत्यक्ष बैठक दिनांक 12 डिसेंबर रोजी कालिका माता मंदिर नाशिक येथे पार पडली. यावेळी झोनमधील विभाग सर्कलनिहाय कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच काही कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरले आहे. केंद्रीय कार्यकारिणीतील श्री काडके नाना, श्री सुरेश मोतीकर, श्री आर्यल कुलकर्णी यांनी या बैठकीला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ऊर्जावेद नाशिक. दिनांक 6 डिसेंबर रोजी नाशिक पारेषण झोनचे अध्यक्ष आर.बी. पाटील यांचे कोरोनाने, तर सोलापूर ग्रामीणचे विभाग सचिव वीरसिंग परदेशी यांचे 10 डिसेंबर रोजी कर्करोगाने दुःखद निधन झाले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने या निधनावर शोक व्यक्त केला आहे. कामगार महासंघाच्या पारेषण नाशिक झोनचे अध्यक्ष आर.बी. पाटील यांचे दिनांक 6 डिसेंबर रोजी कोरोनामुळे दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून श्री पाटील यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या प्रकृतीमध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळाले होते. श्री आर.बी. पाटील यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्र वीज कामगार महासंघाची तद्वतच त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या या निधनाबद्दल माहिती देत आहेत पारेषण नाशिक झोनचे सचिव भास्कर सोनवणे. पण असं होतं की ते राजस्थानला जाऊन आलेले होते. अच्छा. हा, तिथून जाऊन आल्यानंतर त्यांना पॉझिटिव्ह भेटले होते, ते पॉझिटिव्ह निघाले होते. अच्छा. मग ऍडमिट झाले. ऍडमिट झाल्यानंतर ट्रीटमेंट झाल्यानंतर बरे झाले. बरे होऊन त्यांना घरी सोडलं गेलं. अच्छा. त्याच्यानंतर पुन्हा त्यांना त्रास व्हायला लागला काही दिवसांनी, 15-20 दिवसांनी. अच्छा. आणि मग त्यांना ऍडमिट केलेलं. ऍडमिट केलं तर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं निमोनिया झालेला आहे. अरे बापरे.
हा, आणि मग निमोनियाचं प्रमाण एवढं वाढलं म्हणे की त्यांना ते ऑक्सिजनचं पण प्रमाण कमी झालं आणि मग व्हेंटिलेटरवर ठेवलं गेलं. त्यांना काहीतरी 15 दिवस ऍडमिट म्हणून सांगितलेलं होतं, परंतु सक्सेस झालं नाही आणि हे असं घडलं. स्वभाव खूप चांगला होता, सगळ्या लोकांशी मनमिळाव होते आणि संघटन वाढीसाठी त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केलेला होता. त्यांच्या त्या डिव्हिजन मध्ये, जळगाव डिव्हिजन, ते मिलिटरी मॅन असल्यामुळे एक सर्व्हिसमॅन म्हणून ते आता याच्यात लागलेले होते आपल्याकडे सिक्युरिटी म्हणून. बरं. हो, ऍज अ सिक्युरिटी ते ड्युटीला होते आणि पण संघटनेचं काम चांगलं केल्यामुळे त्यांना आपण हे पद दिलेलं होतं, अध्यक्षपद. संघटनात्मक काम त्यांचं खूप जोरदार होतं. त्या लोकांना खूप पटवून सांगायचं संघटना कशी असते आणि कशी असली पाहिजे या संदर्भात खूप विस्तृत ते बोलायचे आणि संघटन वाढीसाठी त्यांचं खूप योगदान राहिलेलं आहे आतापर्यंत. ते कोणत्या पदावर होते याचा ते कधी विचार केला नाही त्यांनी. अच्छा. आणि संघटनेसाठी बऱ्यापैकी वेळ द्यायचे, परंतु यावर्षी त्यांच्या त्या तब्येतीच्या तक्रारी, किरकोळ तक्रारी आणि हे कोरोना परिस्थितीमुळे सध्या हे असं घडलंय. बाकी व्यक्तिगत त्यांचा स्वभाव खूप छान होता, मनमिळाव होते, सगळ्यांना आपलंसं करणारे होते. सोलापूर ग्रामीण विभागाचे सचिव वीरसिंग परदेशी यांचे 10 डिसेंबर रोजी कर्करोगाने दुःखद निधन झाले. त्यांच्या या निधनाबद्दल अधिक माहिती देत आहेत बारामती झोनचे सचिव विजय कुमार राकले. त्यांना 1 वर्षापूर्वी कॅन्सर झालेला डिटेक्ट झाला, म्हणजे आपला थ्रोटचा. अच्छा. कशाचा म्हणजे तोंडातला. हा. त्याच्यावर उपचार चालू होते. बरं. पण त्यात अजून बाकीचे शरीर म्हणजे हे काय म्हणतात डायबेटिस एक होतं. त्यातून ते जरा थोडं जास्त सेव झालं. बाकीचं कामात तर एकदम सगळ्या झोन मध्ये एकदम काम त्यांचं टॉप होतं, म्हणजे नाव घेतात झोनचं अजूनही. अच्छा. म्हणजे कामाच्या बाबतीत सगळं कामाचं जे हे असतंय कम्प्लीट फाईल किंवा मिटिंगला जायचं तर त्यांच्याकडनं सगळं सर्कल मागत होता, म्हणजे कुठले पॉइंट कसं घेऊन जायचे, एवढे सगळे डीए बाकीचे. आणि त्यांच्या याच्यावर फोकसिंग राहतं सारखं, म्हणजे काय म्हणतात सी साहेबाचं की ते काम कसं करतात, त्यांनी प्रेझेंटेशन म्हणा किंवा काय सगळ्यांना सांभाळून येण्याची प्रवृत्ती चांगली आहे. म्हणजे त्यांच्या खालचे आपले जे कामगार होते कोणी असू दे, म्हणजे क्लार्क असू दे किंवा दुसरे हे किंवा हे, त्यांना सांभाळून त्यांना वरिष्ठांना सांगायचे की बाबा काही जरी चुकलं तर आपल्याला सगळ्याला हे करणं. आणि संघटनेत तर होतं डिव्हिजनल सेक्रेटरी पद होतं सध्या ग्रामीण विभाग सोलापूर. ग्रामीण विभागाचे ते डिव्हिजनल सेक्रेटरी चांगलं एकदम काम एकदम उत्तम होतं. संघटनेत ते 13-14 वर्ष कार्यरत होते. तसं डिव्हिजनल सेक्रेटरी पद आपण आता एक 5-6 वर्षात हे दिली. अच्छा अच्छा. एकदम चटका लावून गेला वर्गात. आणि मी ते एकत्रच जवळजवळ, म्हणजे 1 वर्ष अगोदर त्यांनी कोकणात लागले होते 98 साली काहीतरी, 98-99. म्हणजे मी कुर्डवाडीला आले ते तिथून 2-3 वर्ष कुर्डवाडीला मी माझ्याबरोबर 2.5 वर्ष काम केले. नंतर सोलापूरला ते लवकर आले, मी नंतर आलो, पण एकत्र भरपूर काम केलं आम्ही. ऊर्जावेद परिवाराकडून स्वर्गीय आर.बी. पाटील आणि स्वर्गीय वीरसिंग परदेशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पुन्हा एकदा ठळक ऊर्जावेद. वीज कंपन्यांना भांडवलदारांच्या हातात जाऊ देणार नाही आणि राखीव जागांवरील रोजगारांच्या संधी बुडू देणार नाही. ऊर्जा मंत्री नितीन राऊत. 1896 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करता येणार नाही. कंत्राटी कामगार संघाच्या प्रयत्नांना यश. विद्युत सहाय्यकांना औद्योगिक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ देणारे परिपत्रक महावितरणकडून निर्गमित. कामगार महासंघाच्या मागणीला यश. परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 100% वीज निर्मितीचा विक्रम. ऊर्जा मंत्र्यांनी केले कौतुक. पालघर मंडळाची निवासी बैठक संपन्न. विविध विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन. आणि नाशिक पारेषण झोनचे अध्यक्ष आर.बी. पाटील यांचा कोरोनाने, तर सोलापूर ग्रामीणचे विभाग सचिव वीरसिंह परदेशी यांचे कर्करोगाने दुःखद निधन. वीज क्षेत्रातील घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आजचा ऊर्जावेद तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याबरोबरच आजचा ऊर्जावेद संपला. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.